विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या आर्टिकलला सुरुवात केली होती. इमिशन ऑफ हीट रेडिएशन किंवा प्रिव्होस्ट थेअरी ऑफ हीट एक्सचेंज. या प्रिव्होस्ट थेअरी ऑफ हीट एक्सचेंजमध्ये एकूण 5 पॉस्ट्युलेट्स आहेत आणि या थेअरीचं एक्सप्लेनेशन आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या प्रिव्होस्ट थेअरीची 5 पॉस्ट्युलेट्स पाहिली, परंतु वेळेअभावी या थेअरीचं एक्सप्लेनेशन आपण पाहू शकलो नाही. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या प्रिव्होस्ट थेअरीची 5 पॉस्ट्युलेट्स परत एकदा बघणार आहोत आणि त्यानंतर या थेअरीचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. एखादी बॉडी जर सराउंडिंगमध्ये असेल तर बॉडी आणि सराउंडिंग याच्यामध्ये हीट एक्सचेंज होते. उदाहरणार्थ, हॉट कप ऑफ टी एखाद्या रूममध्ये ठेवला असेल तर हॉट कप ऑफ टी ही बॉडी, तर रूम हे सराउंडिंग. हॉट कप ऑफ टी ही बॉडी आणि रूम हे सराउंडिंग या दोन्हीमध्ये हीट एक्सचेंज होतं आणि काही वेळानंतर तो हॉट कप ऑफ टी थंड होतो. हॉट कप ऑफ टी ही जी बॉडी आहे आणि रूम हे जे सराउंडिंग आहे, ह्या दोन्हीमध्ये जे हीट एक्सचेंज होतं त्या संदर्भात ही थिअरी आहे आणि याचे एकूण 5 पॉस्ट्युलेट्स आहेत. पहिलं पॉस्ट्युलेट, ऑल बॉडीज, कुठलीही बॉडी असो, ऑल बॉडीज इमिट radiant energy to surrounding. At the same time, body absorb radiant energy from surrounding. This is body, this is surrounding. Body emit radiant energy to surrounding. At the same time, body absorb radiant energy from surrounding. फक्त त्याला अट एकच आहे, बॉडीचं टेम्परेचर ॲब्सोल्यूट 0 ऑफ टेम्परेचर नसलं पाहिजे. 0 केल्विन याला आपण ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर असं म्हणतो. बॉडीचं टेम्परेचर ॲब्सोल्यूट 0 नसेल, 0 केल्विन नसेल, ॲब्सोल्यूट 0पेक्षा म्हणजेच 0 केल्विनपेक्षा बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल तर बॉडी सराउंडिंगला रॅडियंट एनर्जी इमिट करते, त्याचवेळी सराउंडिंगकडून रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब करते. अशा पहिल्या पॉस्ट्युलेटचा आशय आहे, कंटेंट आहे. आणि हे कंटेंट एक्झॅक्टली असं आहे की ऑल बॉडीज emit radiant energy at all temperatures except absolute 0 of temperature, that is 0 Kelvin, and at the same time they absorb radiant energy emitted by the surrounding. थोडक्यात सांगायचं झालं तर बॉडी इमिट ॲज वेल ॲज ॲब्सॉर्ब radiant energy from surrounding at all temperatures except absolute 0 of temperature, that is 0 degree Kelvin. हे पॉस्ट्युलेट सर्वात महत्त्वाचं असं पॉस्ट्युलेट आहे 5 पैकी. दुसरं पॉस्ट्युलेट असं आहे, इफ रॅडियंट एनर्जी इमिटेड बाय अ बॉडी पर युनिट टाईम, हे 3 फॅक्टरवरती अवलंबून आहे. 1, नेचर, 2nd, एरिया, and 3rd, temperature. Radiant energy emitted per unit time depends on nature of emitting surface, area of emitting surface, and temperature of
इमिटिंग सरफेस. नेचरमध्ये तशा अनेक गोष्टी येतात. बॉडीचं मटेरियल कोणतं आहे, बॉडी रफ आहे की स्मूथ आहे, बॉडी ब्लॅक आहे, परफेक्टली ब्लॅक आहे, ऑर्डिनरी आहे, अशा सर्व गोष्टींचा समावेश नेचरमध्ये होतो. अँड रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम डिपेंड्स ऑन नेचर ऑफ इमिटिंग सरफेस. सेकंडली, radiant energy emitted per unit time depends on area of emitting surface. If area of emitting surface is large, then radiant energy emitted per unit time is also large. या उलट if area of emitting surface is small, then it emit less radiant energy per unit time. Third factor on which radiant energy emitted per unit time depends is temperature of the body. If temperature of emitting surface is large, then body emit more radiant energy per unit time. If temperature of emitting surface is low, then radiant energy emitted per unit time is also less. So in this way, radiant energy emitted per unit time depends on temperature. So second postulate of this theory is radiant energy emitted per unit time depends on 1. Nature of emitting surface, 2. Area of emitting surface, and temperature of emitting surface. So this is second postulate. Amount of radiant energy emitted per unit time depends on 1. Nature of emitting surface, 2. Area of emitting surface, and 3. Temperature of emitting surface. Now we are going to see third postulate. Third postulate is that suppose there are two bodies. One is hot body and other is cold body. Then radiant energy emitted per unit time by hot body is greater than radiant energy emitted by colder body. Third postulate is radiant energy emitted per unit time by hot body is greater than radiant energy emitted per unit time by a colder body. एक्झाम्पल म्हणून आपण असं म्हणू शकतो की हॉट कप ऑफ टी आणि या उलट आईस्क्रीम ह्या जर दोन बॉडीज विचारात घेतल्या तर कप ऑफ टी ही हॉट बॉडी तर आईस्क्रीम ही कोल्ड बॉडी. रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम बाय कप ऑफ बॉडी ही रॅडियंट एनर्जी इमिटेड बाय आईस्क्रीम पर युनिट टाईम याच्या तुलनेत जास्त असते. थर्ड पॉस्ट्युलेट एक्झॅक्टली असं आहे की रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम बाय हॉटर बॉडी इज ग्रेटर दॅन radiant energy emitted per unit time by colder body. Fourth postulate is light colored body reflects most of visible radiations incident on it. आणि हे कळावं म्हणून मागच्या तासाला मी व्हाईट कपड्यांचं उदाहरण सांगितलं होतं. उन्हाळ्यात व्हाईट कलरची कपडे वापरावेत. व्हाईट कलर हा सर्वात लाईट कलर आहे आणि लाईट कलर असेल तर व्हिजिबल रेडिएशन्स रिफ्लेक्ट होतात. उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता कमी जाणवण्यासाठी, उन्हाच्या तीव्रतेचा कमी त्रास होण्यासाठी जर आपण व्हाईट कलरची कपडे वापरली तर मोस्ट ऑफ व्हिजिबल रेडिएशन्स रिफ्लेक्ट होतील आणि आपल्याला ते तीव्र उन्हाची झळ कमीत कमी बसेल. सो लाईट कलर्ड बॉडी काय करते? रिफ्लेक्ट्स मोस्ट ऑफ व्हिजिबल रेडिएशन्स इन्सिडेंट ऑन इट. आणि या उलट पाचवं आणि शेवटचं पॉस्ट्युलेट आहे.
dark colored body absorbs most of visible radiations incident on it. Light colored body reflects. या उलट डार्क कलर्ड बॉडी ॲब्सॉर्ब्स मोस्ट ऑफ व्हिजिबल रेडिएशन्स इन्सिडेंट ऑन इट. आणि यासाठी पण मी गेल्या तासाला एक्झाम्पल दिलं होतं की थंडीचे दिवस असतील तर डार्क कलरचे कपडे किंवा ब्लॅक कलरचे कपडे वापरावेत. थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला उष्णतेची गरज असते. जर आपण ब्लॅक कलरची कपडे वापरली तर ती ब्लॅक कलरची कपडे मोस्ट ऑफ व्हिजिबल रेडिएशन्स ॲब्सॉर्ब करतील आणि आपल्याला ऊब मिळेल, उष्णता मिळेल. यासाठी डार्क कलर्ड बॉडी ॲब्सॉर्ब्स मोस्ट ऑफ व्हिजिबल रेडिएशन्स इन्सिडेंट ऑन इट. तर 4 नंबरचं आणि 5 नंबरचं पॉस्ट्युलेट तशी एकमेकांच्या परस्पर विरुद्ध असे आहेत. तर असे एकूण 5 पॉस्ट्युलेट्स आहेत. आणि गेल्या तासाला गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ही 5ही पॉस्ट्युलेट्स बघितली होती. परत एकदा आपण त्याची थोडक्यात ओळख करून घेतली. गेल्या तासाला वेळेअभावी आपण याचं एक्सप्लेनेशन पाहू शकलो नाही, तर यानंतर याचं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. एक्सप्लेनेशनसाठी 2 मुद्दे बघणार आहोत. त्यातला पहिला अगोदर मराठीत सांगतो. तर एक बॉडी सराउंडिंगमध्ये ठेवली. दिस इज ए बॉडी अँड दिस इज सराउंडिंग. अँड assume that temperature of the body is less than temperature of surrounding. मी शॉर्टमध्ये दिलेले TB याचा अर्थ टेम्परेचर ऑफ बॉडी आणि TS याचा अर्थ टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. बॉडी ही सराउंडिंगमध्ये आहे आणि असं ॲश्युम करायचं की टेम्परेचर ऑफ बॉडी इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. प्रिव्होस थेअरीनुसार बॉडी इमिट radiant energy to surrounding. At the same time, body absorbs radiant energy from surrounding. बॉडी सराउंडिंगला एनर्जी इमिट पण करत असते आणि त्याचवेळी सराउंडिंगकडून एनर्जी ॲब्सॉर्ब पण करत असते. पण बॉडीचं टेम्परेचर कमी असल्यामुळं ती जास्त ॲब्सॉर्ब करते आणि कमी इमिट करते. बॉडीचं टेम्परेचर कमी असल्यामुळं बॉडी जास्त रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब करते आणि सराउंडिंगला कमी एनर्जी इमिट करते. म्हणजेच रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी इज ग्रेटर दॅन रेट ऑफ इमिशन बाय द बॉडी. रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन जास्त असल्यामुळं सुरुवातीला बॉडीचं टेम्परेचर वाढतं. नंतर रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन इक्वल होतात. काही वेळानंतर रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन इक्वल होतात. याचा अर्थ बॉडी जेवढी रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब करते तेवढीच रॅडियंट एनर्जी सराउंडिंगला इमिट करते. दोन्ही रेट इक्वल झाल्यानंतर बॉडीचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर इक्वल होतं, सेम होतं. बॉडीचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर एकदा का सेम झालं की बॉडीचं टेम्परेचर TB कॉन्स्टंट राहतं, ते बदलत नाही. आणि अशावेळी बॉडी ही सराउंडिंगशी थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे असं म्हणायचं. When temperature of the body becomes equal to temperature of surrounding and if temperature of the body remains constant, then body is said to be in thermal equilibrium with surrounding. बॉडी सराउंडिंगशी थर्मल इक्विलिब्रियममध्ये असताना सुद्धा बॉडी रॅडियंट एनर्जी इमिट पण करत असते आणि त्याचवेळी
ॲब्सॉर्प्शन पण करत असते. थर्मल इक्विलिब्रियम प्राप्त केल्यानंतर इमिशन ॲब्सॉर्प्शन थांबतं असं नाही. तर थर्मल इक्विलिब्रियम प्राप्त केल्यानंतरसुद्धा इमिशन आणि ॲब्सॉर्प्शन ह्या दोन्ही क्रिया चालूच राहतात. परंतु रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन दोन्ही इक्वलच राहतात आणि त्यामुळं बॉडीचं टेम्परेचर त्यानंतरही कॉन्स्टंट राहतं. आता इंग्रजीत बघू आपण. कन्सिडर ए बॉडी प्लेस्ड इन ए सराउंडिंग. दिस इज बॉडी अँड दिस इज surrounding. Assume that temperature of the body is less than temperature of surrounding. According to previous theory, body emit radiant energy to surrounding. At the same time, body absorb radiant energy from surrounding. But temperature of the body is less than temperature of surrounding. Therefore, initially rate of absorption by the body is greater than rate of emission. ROA means rate of absorption, ROE means rate of emission. Temperature of the body is less than temperature of surrounding. Therefore, initially rate of absorption is greater than rate of emission. Therefore, initially temperature of the body TB increases. After some time, rate of absorption becomes equal to rate of emission. And when rate of absorption becomes equal to rate of emission, then temperature of the body remains constant and it is equal to temperature of surrounding. And when temperature of the body is equal to temperature of surrounding, then body is said to be in thermal equilibrium with surrounding. When body is in thermal equilibrium with surrounding, then also body emit as well as body absorbs radiant energy from the surrounding, but rate of absorption is still equal to rate of emission. Therefore, temperature of the body remains constant. So this is first part of explanation. परत एकदा वन बाय वन बघू. Consider a body in a surrounding. Assume that temperature of the body is less than surrounding. According to previous theory, body emit radiant energy. At the same time, body absorbs radiant energy from surrounding. But initially, rate of absorption is greater than rate of emission, and therefore initially temperature of the body increases. But after some time, rate of absorption becomes equal to rate of emission, and when rate of absorption is equal to rate of emission, then temperature of the body remains constant and it becomes equal to temperature of surrounding, and body is said to be in thermal equilibrium with surrounding. When body is in thermal equilibrium, then also body emit as well as absorbs radiation, but rate of emission is equal to rate of absorption. Therefore, temperature of the body remains constant. याचं एक एक्झाम्पल देता येईल. प्लेट कंटेनिंग आईस अटेन रूम टेम्परेचर आफ्टर सम टाईम. आणखी एक देता येईल. हॉट कप ऑफ टी अटेन रूम टेम्परेचर आफ्टर सम टाईम. तर हे जे एक्सप्लेनेशन आहे त्या एक्सप्लेनेशनमध्ये जिथं जिथं बॉडी आहे तिथं तिथं आईस हा शब्द टाकून बघा, तुम्हाला याचं उत्तर मिळेल. फाय
plate containing ice attain room temperature after some time. ओके, एक्सप्लेनेशनचा यानंतर आपण दुसरा पार्ट पाहणार आहोत. सुरुवातीला मराठीत सांगतो. कन्सिडर वन बॉडी अँड दिस बॉडी इज ॲट रूम टेम्परेचर. देन बॉडी इमिट radiant energy at room temperature also. Body emit radiant energy at room temperature. परंतु जी रॅडियंट एनर्जी इमिट केल्या, जी रेडिएशन्स इमिट केलेत, तिची जी वेवलेंथ आहे, वेवलेंथ ही लॉंग असते, लॉंगर वेवलेंथ असते. आणि जर आपण व्हिजिबल लाईट याची जर वेवलेंथ बघितली तर ती शॉर्ट असते. आपण असं म्हणू शकतो की बॉडीनं रूम टेम्परेचरला जी रेडिएशन्स इमिट केलेत, जी रॅडियंट एनर्जी इमिट केली, तिची वेवलेंथ फिजिबल लाईटच्या वेवलेंथच्या तुलनेत लॉंगर असतात. म्हणून या बॉडीने इमिट केलेली जी रॅडियंट एनर्जी आहे किंवा जी रेडिएशन्स आहेत ते आपण पाहू शकत नाही. पण जर का ह्या बॉडीला हीट दिली आणि जर बॉडीचं टेम्परेचर अबाउट 300 डिग्री सेल्सिअस असेल तर अशा या हॉट बॉडीनं इमिट केलेली जी रेडिएशन्स आहेत त्या रेडिएशनपैकी काही रेडिएशनची वेवलेंथ ही शॉर्ट होते आणि ती फिजिबल लाईटच्या वेवलेंथ इतकी होते. आणि अशावेळी ही बॉडी आपल्याला रेड दिसते, ज्याला आपण रेड हॉट म्हणतो, तशी ती रेड दिसते. या पुढे जाऊन बॉडीला आणखी हीट दिली आणि बॉडीचं टेम्परेचर जर 3000 डिग्री सेल्सिअस असेल तर ही बॉडी रेड दिसण्याऐवजी आपल्याला व्हाईट हॉट दिसते, व्हाईट हॉट दिसते. परत एकदा बघा. कन्सिडर ए बॉडी ॲट रूम टेम्परेचर. बॉडी इमिट radiant energy at room temperature also, but the wavelengths of radiant energy emitted by a body are longer than wavelength of visible radiations, and hence we do not see these radiations emitted by a body. But if body is heated and if temperature of the body is about 800 degrees Celsius, then wavelengths of some part of radiations are become shorter and it is equal to wavelengths of visible light, and hence body appears red. Further, if body is heated up to 3000 degrees Celsius, then body appears white hot. So this is second part of explanation of Prevost theory. Body emit radiations at room temperature, but wavelengths or emitted radiations are longer than wavelengths of visible light. Hence, we do not see radiations emitted by the body. But if body is heated and if temperature of the body is about 800 degrees Celsius, then wavelengths of some part are shorter, and these shorter wavelengths are equal to wavelengths of visible light. Hence, body appears red. Moreover, if body is further heated
and if temperature of the body is about 3000 degrees Celsius, then body appears white hot. So this is second part of explanation of Prevost theory of heat exchange. So this is all about Prevost theory of heat exchange. There are 5 postulates and explanation. आता याच आर्टिकलमधलं एक सब आर्टिकल आहे आणि त्या आर्टिकलचं नाव आहे इमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर आणि याला नोटेशन कॅपिटल आर. सुरुवातीला काही कमेंट बघणार आहोत. पहिलं जे कमेंट आहे ते अर्थातच प्रेवोस्ट थिअरी ऑफ हीट एक्सचेंजचं पहिलंच पॉस्ट्युलेट आहे. ऑल बॉडीज काय करतात, इमिट काय, रेडियंट एनर्जी ॲट ऑल टेम्परेचर्स एक्सेप्ट ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर. दुसरा मुद्दा म्हणजे तसं दुसरं पॉस्ट्युलेट आहे की रेडियंट एनर्जी क्यू emitted by a body depends on 4 factors. One is temperature of the body, actually absolute temperature of a body. Second, on which radiant energy Q emitted by a body depends, is nature of a body. Third is surface area of a body. And fourth, time for which body emit radiant energy. So on these 4 factors, temperature T, nature, surface area A and time duration T, on these 4 factors radiant energy Q depends. It is found that radiant energy Q emitted by a body at given absolute temperature is directly proportional to surface area A, and secondly it is directly proportional to time T for which body emit radiant energy. थोडक्यात सांगायचं झालं तर Q directly proportional to A and Q directly proportional to T, small t, that is Q directly proportional to A and Q is directly proportional to T. दुसरा मुद्दा परत एकदा बघा. Q depends on 4 factors: absolute temperature T, nature of a body, surface area and time duration small t. आता ज्यावेळेला बॉडी आपण फिक्स करतो त्यावेळेला बॉडीचं टेम्परेचर टी फिक्स होतं, नेचर फिक्स होतं. त्यामुळे गिव्हन बॉडीसाठी ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी अँड नेचर ऑफ ए बॉडी हे फिक्स झाल्यानंतर राहिलेले जे 2 फॅक्टर आहेत, एरिया ए अँड टाईम टी, याच्यावरती क्यू कसं डिपेंड करतं ते याच्यामध्ये सांगितले तिसऱ्या मुद्द्यात की क्यू directly proportional to A and also Q directly proportional to time T. आता शेवटचे 2 स्टेटमेंट जे आहेत, Q डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A अँड Q डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, पुढच्या स्लाईडमध्ये आपण सुरुवातीला विचारात घेतोय. दोन्ही स्टेटमेंट कंबाईन केली तर एकच स्टेटमेंट लिहिता येईल की Q डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A इंटू T. If R is constant, then we can write an equation as Q is equal to R into A into T. Constant R is called as emissive power or radiant power of a body at given temperature T. R चं नाव परत एकदा का, constant R is called as emissive power or radiant power of a body at given temperature T. आणि या सब आर्टिकलचं नाव असते इमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर आर.
So this constant R is called as emissive power of a body at given absolute temperature T. We have R is equal to, हे जे इक्वेशन आहे Q is equal to RAT, हे इक्वेशन R साठी लिहायचं. So we have R is equal to Q upon AT, and this is mathematical definition of emissive power R of a body. आणि त्या डेफिनेशनचं वर्डिंग याच्यावरून सांगता येतं. emissive power of a body at given temperature is defined as radiant energy emitted per unit area per unit time. परत एकदा ऐका. emissive power of a body at given temperature is defined as radiant energy emitted per unit time per unit area of a body. So this is the definition of emissive power of a body. Emissive power of a body at given temperature is defined as radiant energy emitted per unit area per unit time by a body. Now its dimensions. Dimensions of emissive power are 0 in length, 1 in mass, -3 in time. And SI unit of R is joule per square meter per second or watt per meter square. So this is SI unit of emissive power R. So all this about emissive power R. Definition, mathematical definition, R is equal to Q by AT, and actual definition of emissive power R is radiant energy emitted per unit area per unit time by a body. Now next article, coefficient of emission or त्यालाच इमिसिव्हिटी असं म्हणायचं. कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी याला नोटेशन स्मॉल ई. सुरुवातीला आपण त्याची मॅथमॅटिकल डेफिनेशन बघणार आहोत. इफ आर इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी, आणि जर आर बी, बी हे सफिक्स आहे, आर बी इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. आर आणि आर बी यांची नावं व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कोइफिशियंट ऑफ इमिशन ईची डेफिनेशन करणं सोपं जाईल. जर आर इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी असेल, बॉडी अर्थातच ऑर्डिनरी बॉडी, परफेक्टली ब्लॅक बॉडी नव्हे. परफेक्टली ब्लॅक बॉडी सोडून अन्य कुठली तरी साधारण अशी बॉडी आहे ती. सो आर is the emissive power of a body and RB is the emissive power of perfectly black body. असं जर असेल तर coefficient of emission E mathematically defined as E is equal to R upon RB. आणि याच्यावरून coefficient of emission E ची मॅथमॅटिकल डेफिनेशनवरून त्याचं डेफिनेशनचं वर्डिंग सांगता येईल. आणि या डेफिनेशनवरून असं लक्षात येते की ई, कोइफिशियंट ऑफ इमिशन ई हा एक रेशो आहे, आर आणि आर बी यांचा रेशो आहे. म्हणून थोडक्यात जर सांगायचं झाली कोइफिशियंट ऑफ इमिशन ईची डेफिनेशन, तर अशी सांगता येईल, द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज कॉल्ड एज coefficient of emission. Coefficient of emission of a body is defined as the ratio of emissive power of a body to emissive power of perfectly black body. समजण्यासाठी असं आपण म्हणू शकतो की एक ऑर्डिनरी बॉडी आहे आणि एक परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर आर आहे
परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर RB आहे. तर या ऑर्डिनरी बॉडीची कोइफिशियंट ऑफ इमिशन E इज इक्वल टू R/RB आणि R/RB हीच कोइफिशियंट ऑफ इमिशनची मॅथमॅटिकल डेफिनेशन. आणि त्याची करेक्ट डेफिनेशन अशी आहे की कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑफ ए बॉडी इज डिफाइन्ड ॲज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर. जे दोन बॉडीज आहेत त्यांचं टेम्परेचर सेम असलं पाहिजे हे या डेफिनेशनमध्ये आवश्यक आहे. आता याच्याबद्दल काही कमेंट्स आहेत. पहिलं कमेंट असं आहे, जर बॉडी परफेक्टली ब्लॅक बॉडीच असेल तर तिचा कोइफिशियंट ऑफ इमिशन ईची किंमत 1 असते. मग असे मी म्हटलं, एक बॉडी आहे, तिची इमिसिव्ह पॉवर R आहे. दुसरी बॉडी आहे, ती परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे आणि तिची इमिसिव्ह पॉवर RB आहे. असं असेल तर या ऑर्डिनरी बॉडीची कोइफिशियंट ऑफ इमिशन ईची किंमत R/RB इतकी असते. पण ही जी बॉडी आहे ती सुद्धा जर परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर तिची इमिसिव्ह पॉवर RBच असेल. जर बॉडी परफेक्टली ब्लॅक बॉडीच असेल तर तिची इमिसिव्ह पॉवर RB इतकीच असेल. मग या बॉडीसाठी कोइफिशियंट ऑफ इमिशन E डिफाईन करताना RB/RB असं करावं लागेल. RB/RB इज इक्वल टू 1. जर बॉडी परफेक्टली ब्लॅक बॉडीच असेल तर कोइफिशियंट ऑफ इमिशन ईची किंमत 1 असते. मग पहिलं कमेंट, फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी कोइफिशियंट ऑफ इमिशन E is equal to 1. But any other ordinary body coefficient of emission is greater than 0 but less than 1. For any other ordinary body coefficient of emission E is greater than 0 but less than 1. Or we can say that for any other ordinary body coefficient of emission E lies between 0 and 1. So this is second comment. For an ordinary body coefficient of emission E is greater than 0 but less than 1. तिसरं कमेंट आपण बघणार आहोत. इमिसिव्हिटी फॉर रफ सरफेस इज लार्ज. इमिटिंग सरफेस जर रफ असेल तर त्यासाठी कोइफिशियंट ऑफ इमिशनची ईची किंमत ही जास्त असते. या उलट शेवटचं कमेंट आहे की इमिसिव्हिटी फॉर स्मूथ अँड पॉलिश्ड सरफेस इज स्मॉल. So this is about coefficient of emission E. Definition: E is equal to R/RB, that is coefficient of emission of a body is defined as the ratio of emissive power of a body to emissive power of perfectly black body at same temperature. And for perfectly black body, coefficient of emission E is equal to 1. But for any other ordinary body, coefficient of emission E is greater than 0 but less than 1. If surface is large, then E is large, and if surface is smooth, polished, then E is small. And now we are going to see next and today's last article, Kirchhoff's law of heat radiation. पहिल्यांदा त्याचं स्टेटमेंट बघू. At any given temperature, the ratio of emissive power R of a body to its coefficient of absorption A is equal to emissive power RB of perfectly black body at same temperature
and for all wavelengths. थोडक्यात काय तर दिलेल्या टेम्परेचरसाठी आर आणि ए यांचा रेशो आर बी इतका असतो. आरचं नाव इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी, एचं नाव कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी, आर बीचं नाव इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. आर बाय ए इज इक्वल टू आर बी याच्यावरून सुद्धा किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट सांगता येईल. ॲट गिव्हन टेम्परेचर द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू इट्स कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन is equal to emissive power of perfectly black body at the same temperature for all wavelengths. So that is R by A is equal to RB. R by A is equal to RB हे असं पण लिहिता येईल R by RB is equal to A. पण या आर्टिकलच्या अगोदर आपण कोइफिशियंट ऑफ इमिशन ईची डेफिनेशन पाहिले. रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज कॉल्ड एज कोइफिशियंट ऑफ इमिशन E. So but R by RB is equal to E. Therefore this equation becomes E is equal to A. That is coefficient of emission is equal to coefficient of absorption. R by A is equal to RB हे जसं किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट आहे तसं E is equal to A हे सुद्धा किर्चॉफ्स लॉचंच अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट आहे. आणि आर बाय ए इज इक्वल टू आर बी या स्टेटमेंटच्या तुलनेत ई इज इक्वल टू ए हे स्टेटमेंट आणखी सोपं वाटतं. आणि अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट जे आहे त्याचं वर्डिंग असं करता येईल की ए बॉडी इन थर्मल इक्विलिब्रियम देन कोइफिशियंट ऑफ इमिशन इज इक्वल टू इट्स कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. या वरच्या स्टेटमेंटपेक्षा हे स्टेटमेंट फार सोपं आहे. फॉर बॉडी इन थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे टेम्परेचर सेम. फॉर ए बॉडी इन थर्मल इक्विलिब्रियम कोइफिशियंट ऑफ इमिशन E is equal to its coefficient of absorption. So there are two statements. At a given temperature, ratio of emissive power of a body to its coefficient of absorption is equal to emissive power of perfectly black body. That is R by A is equal to RB. This equation can be written as R by RB is equal to A. But R by RB is coefficient of emission E. Therefore E is equal to A, and this is alternative statement for Kirchhoff's law. And the wording is for a body in thermal equilibrium, coefficient of emission is equal to coefficient of absorption. इथं आपण थांबतोय. धन्यवाद.